आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। हातकणंगले तालुक्यातल्या रेंदाळ गावच्या सरपंच सुप्रिया पाटील यांचे पती भरत पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ते किरण वाळके यांना जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचे गंभीर आरोप करण्यात आलेत। किरण वाळके यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक यांना मासिक सभेची लिंक का दिली नाही असा प्रश्न विचारल्यानंतर त्यावेळी ग्रामसेवक यांच्याशी किरकोळ वाद झाल्यानंतर सरपंच सुप्रिया पाटील यांचे पती भरत पाटील हे संध्याकाळी किरण वाळके यांच्या घरी जाऊन किरण वाळके यांना जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। भरत पाटील यांनी आपला पूर्व इतिहास सांगत वाळके यांच्या कुटुंबियांना मानसिक तणाव आणि दबावाखाली ठेवल्याचंही वाळके यांनी आरोप केले। गेल्या अनेक दिवसांपासून सरपंचाचे पती भरत पाटील हे ग्रामपंचायतीच्या कामकाजात ढवळाढवळ करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। त्याचबरोबर मला आणि माझ्या कुटुंबियांना भरत पाटील यांच्याकडून धोका असल्याचंही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। मी किरण रवींद्र वाळके, सामाजिक कार्यकर्ता, रेंदाळ। 31 जुलै 2026 च्या मासिक मीटिंगमध्ये मी मासिक मीटिंगची लिंक नागरिकांना खुली करावी याची मागणी केली। ती लिंक लवकर देण्यात आली नव्हती। याची विचारणा करण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये गेलो तर माननीय सरपंच महोदया सुप्रिया भरत पाटील यांनी मला अरेरावीची भाषा वापरली। त्यानंतर मी त्यांना म्हटलं की मॅडम, तुम्ही अरेरावीची भाषा, मी रोजगार सेवक आहे, मी नागरिक सुद्धा आहे, तुम्ही अशा नागरिकांना किंवा कर्मचाऱ्याला अरेरावीची भाषा वापरू नये। वारंवार ते उद्धट भाषा ते वापरतच असतात। मग त्यानंतर मी तिथून निघून गेलो। मला लिंक मिळाली, मासिक मीटिंग मी अटेंड केली, लोकांनीही अटेंड केली, पण याचा कुठेतरी संदर्भ पकडून याचा काडीमात्र संबंध नसताना आमचे मित्रच म्हणतो, कारण आमचा त्यांचा काही वाद नाही आहे। तरीही काय झालं मला माहित नाही, पण संध्याकाळी भरत पाटील हे आमच्या घरी आले आणि तू कुठं आहेस, तू लवकर ये। मग मी वेळ लागणार असं सांगितलं। त्या दिवशी काय आमची भेट झाली नाही, पण दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता म्हणजे मला उठवायला भरत पाटील आले व आमच्या घरात घुसून दमदाटी करू लागले। परत आमचे आई वडील, माझ्या लहान मुली होत्या, शनिवार असल्यामुळे सकाळ आवरावरीची होती, त्यावेळी जीवे मारण्याची धमकी दिली। तुझ्या बाबाकडे बघून उभं बसतो, एक मयत आमच्या गावातील एक व्यक्ती रावसाहेब पाटील यांना आमच्या बाबांना मारलंय। परत बोळाज नामक व्यक्तीला मी बायका पोरासाठी मारले। मग त्यांचा जो काय बॅकग्राऊंड आहे गुंड प्रवृत्तीचा ते मला सांगून मला दमदाटी, भीती उत्पन्न होईल, आमच्या कुटुंबाला, आमच्या वयस्कर आई वडिलांना भीती उत्पन्न होईल असे व्यक्तिगत करू लागले। आणि तुला मी संपवणार, तुला मी मारणार असे ते दमदाटी करू लागले। तू काय मला धमकी द्यायला आलायस काय? तरी मी म्हटलं तर नाही, तुला मी सोडतो, तू सगळ्या सदस्यांना सुद्धा माहिती आहे मी तुला मारणार आहे असे वक्तव्य करू लागले। आणि मी घाबरले, पूर्ण माझं कुटुंब मानसिक तणावाखाली आहे। 1 तारखेला मी उपरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो, तर त्या दिवशी माझा अर्ज घेतला, मला पोच मिळाली, पण मला गुन्हा दाखल त्या दिवशी करून घेण्यात आला नाही। त्यांचा दबाव, त्यांचे आर्थिक, त्यांचे पैशाचं बळ, सगळं बळ त्यांच्याकडे आहे, भरत पाटील यांच्याकडे। त्यामुळे एक सामान्य नागरिकांचे माझ्यावरती खूप अन्याय झालाय, माझा मानसिक तणाव आलाय। 8 तारखेला मी परत स्मरणपत्र घेऊन गेलो, तर त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये एनसीआर दाखल केला। एनसीआर एक साधा जीव मारण्याच्या धमकीला फक्त एनसीआर दाखल होतोय। प्रशासन पूर्णपणे माझ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला लागले। मी एसपी ऑफिस यांच्याकडे परत तक्रार दाखल केला आहे। माझ्या अर्जाचे गुन्हा काळ वेळानं नोंद झाला, परत एनसीआर का दाखल झाली, मोठ्यातली मोठी शिक्षा का होत नाहीये। आणि हा आरोपी, हा दमदाटी करणारा, जीव मारण्याची धमकी देणारा व्यक्ती मोकाट का सुटतोय किंवा मोकाट का फिरतोय, हा मोकाट फिरतोय त्यावरती माझं कुटुंब पूर्णपणे मानसिक तणावाखाली आहे। माझ्या